वारी म्हणजे नेमकं काय? वारी म्हणजे फक्त पंढरपूरपर्यंतचा प्रवास नाही, तर ती भक्ती, त्याग, सेवा, समता आणि माणुसकीचा एक जिवंत उत्सव आहे. दरवर्षी लाखो वारकरी आपल्या घरादाराचा, सुखसोयींचा आणि थकव्याचा विचार न करता ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत विठ्ठलाच्या भेटीसाठी अनेक किलोमीटर पायी चालतात. त्यांच्या पायाला फोड येतात, उन्हाचा त्रास होतो, पावसात भिजावं लागतं, तरीही त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणि ओठांवर फक्त विठ्ठल 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 हेच नाव असतं. वारी आपल्याला शिकवते की माणूस कितीही श्रीमंत किंवा गरीब असला तरी देवासमोर सर्वजण समान आहेत. या प्रवासात कोणाचा मोठेपणा नसतो, कोणाचा अहंकार नसतो. एकमेकांची सेवा करणे, भुकेलेला अन्न देणे, तहानलेल्याला पाणी पाजणे आणि प्रत्येकाला आपलंसं मानणं, हीच खरी वारी आहे. वारी म्हणजे मनातील राग, द्वेष, मत्सर आणि अहंकार सोडून प्रेम, श्रद्धा, माणुसकीचा मार्ग स्वीकारणं. विठ्ठलाला भेटण्यासाठी पंढरपूरला जाणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच आपल्या मनात विठ्ठलाला स्थान देणंही महत्त्वाचं आहे. म्हणूनच वारी ही फक्त परंपरा नाही, ती महाराष्ट्राची संस्कृती आहे, संतांचा वारसा आहे आणि प्रत्येक भक्ताच्या हृदयात जिवंत असलेली श्रद्धेची अखंड ज्योत आहे. म्हणूनच लाखो लोक दरवर्षी एकाच भावनेने म्हणतात, ज्ञानोबा, माऊली, तुकाराम, पांडुरंग, हरी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. धन्यवाद.